नमस्कार, सत श्री अकाल, गुड मॉर्निंग, अस्सलाम वालेकुम. मित्रो, लॉकडाऊनमुळं गार्डन बंद आहे आणि गार्डन व्यतिरिक्त मी कुठेही लाईव्ह करू शकत नाही. त्यासाठी इतके दिवस मी लाईव्ह केलं नाही, त्यासाठी सॉरी. आज मी बस स्टॉपवर बसलो आहे. मिरज सांगली रोडवर एक बस स्टॉप आहे, तिथं बसलो आहे. तिथं बसून लाईव्ह करतो. सुंदर नजारा आहे, लोकेशन चांगलं आहे. तर आज मी गीत आणलं आहे. एक हिंदी फिल्म पत्थर के सनम या गाण्याच्या चालीवर मी गीत रचलेलं आहे. गीताचे बोल आहेत, पाषाण हृदय असा नाही, तू प्रेमाचा ईश माझा. तर ईश्वराचं मन पाषाणाचं नसून जी आपल्या विचारसरणीमध्ये चूक होते ईश्वराबाबत, ती चुकीची विचारसरणी आपण या गीताद्वारे दूर करूया. परम ईश्वर, परम म्हणजे पवित्र, ईश म्हणजे प्रत्येक जीवाच्या गरजेला देणारा, आणि वर म्हणजे सगळ्यात वरचा, ज्याच्यावरती कोणी नाही असा परमेश्वर. यालाच अरबी भाषेत सुभान रब्बियल आला म्हणतात. याचा अर्थ सुभान म्हणजे पाक, पाक म्हणजे पवित्र, पवित्र म्हणजे परम, रब म्हणजे प्रत्येक जीवाच्या गरजेला देणारा, याला संस्कृतमध्ये ईश म्हणतात. आला त्याला म्हणतात जो सगळ्यात वरती आहे, ज्याच्यावरती कोणी नाही, याला संस्कृतमध्ये वर म्हणतात. तर संस्कृतमध्ये परमेश्वर, यालाच अरबीमध्ये सुभान रब्बियल आला म्हणतात. प्रत्येक मुस्लिम समाजाचा माणूस नमाजीच्या वेळी नतमस्तक होऊन हे शब्द कमीत कमी 500 वेळा म्हणत असतात. तर आपण जाण घेऊया या गीताद्वारे, परमेश्वर दगडाच्या हृदयाचा नाही, परमेश्वर पत्थर दिल का नहीं, तो परमेश्वर, तो अल्लाह, तो गॉड, तो वाहिगुरु, तो सर्वस्वी पसरलेला, तो कणाकणात दिसतो. पाहायचं परमेश्वराला कसं पाहायचं, याच्या आधी मी खूप व्हिडिओ मध्ये सांगितलं होतं. परमेश्वराला पाहायचं असेल तर त्याच्या निर्मितीला बघा. त्याची निर्मिती, एक फूल घ्या, फुलाला स्पर्श करा, त्या फुलाला स्पर्श केल्यानंतर जी जाण अंतर्मनात होते, तो जाण देणारा, त्या फुलाच्या पाकळीला स्पर्श केल्यामुळं जो फील अंतर्मनात आला, हा किती चांगलं, किती सॉफ्ट बनवलं आहे, बनवणारा तो आहे की नाही. असं ज्या वेळेला ध्यान घेऊन जातो माणूस, त्यावेळेला तो परमेश्वराला पाहतो. परमेश्वराला समोरासमोर पाहण्याची ताकद या नजरेत नाही आहे.
कुठल्याही प्राण्याच्या नजरेत ती शक्ती नाही तो निर्माणकर्त्याला पाहू शकेल. ज्या वेळेला पाप पुण्याचा हिशोब होईल, जर आपल्या हिशोबाच्या पारड्यात पुण्याचं पारडं जड झालं तर त्याच्या बदल्यात आपल्याला तो दर्शन देणार. आणि परमेश्वर खूप सुंदर आहे. त्याच्या निर्मितीला पहा ना, सुंदर निर्मितीला पहा, सुंदर बनवलेल्या निर्मितीला पहा, जरूर वाटले. तर परमेश्वर हा पाषाण हृदय नाही. कसं समजायचं आता? कित्येक ठिकाणी माणूस उपाशी राहिलेला दिसतो. कित्येक ठिकाणी माणसावर जुलूम होतोय, अन्याय सहन करताना दिसतोय. आहे का नाही? तर अशा वेळी परमेश्वर वर्क डन का करत नाही? एखाद्यावर अन्याय होता तिथं परमेश्वर धावून का येत नाही? धावून येतो परमेश्वर, परंतु त्याला बोलवणारा कोणीच नाही. मन लावून ध्यान त्याच्याकडे घेऊन जाऊन सर्व निर्मितीच्या निर्मात्याकडे ज्या वेळेला माणूस ध्यान घेऊन जाईल त्यावेळेला तो त्या परमेश्वराशी कनेक्ट होतो. ही सिस्टम आहे, परमेश्वराने सिस्टम करून ठेवली. चंद्र सूर्य वेळेवर येतात, वेळेवर जातात, आहे का नाही? पृथ्वी त्याच्या भोवती फिरते, एक दुरी इकडं तिकडं नाही. का होत नाही? तर ते सेटिंग आहे. सेटिंग म्हणजे काय? परमेश्वरानं चंद्र सूर्य पृथ्वीचं भाग्य बनवून ठेवलं आणि त्याच्यामध्ये ती फिरत राहते. पृथ्वी, चंद्र, सूर्य, त्याने जेवढं नशीब बनवलंय, भाग्य बनवलंय, चंद्राचं, सूर्याचं, पृथ्वीचं, तेवढंच ते काम करणार. सेटिंग करून ठेवले, बस सोडून दिले. तर या सेटिंगला, परमेश्वराच्या सेटिंगला जर आपण करेक्ट समजलं तर आपण जीवन जगण्याची पद्धत करेक्ट जगू. ज्यामुळे आपल्याला आयुष्यामध्ये दुःख येणार नाही, त्रास येणार नाही, यातना, वेदना, कष्ट सुद्धा येणार नाही. समजून जगल्यानंतर. आता परमेश्वर आहे, त्याला पाहिलं आपण, फूल घेतलं, फुला स्पर्श केला, ती स्पर्शाची जी सॉफ्ट फुलाची जाण जी अंतर्मनाला होते, जी जाण दिली, तो देणारा तो परमेश्वर. तिथं त्याला पाहिजे. तो सॉफ्ट बनवलं आहे, कलरफुल बनवलं आहे, सुगंधित बनवलं आहे का नाही? हे कोण केलं आहे? हे परमेश्वराने केलं आहे. कोणासाठी? मनुष्य आणि यक्ष प्राण्यासाठी. यक्ष म्हणजे जीन. तर मित्रहो, परमेश्वराच्या सेटिंगला जर आपण करेक्ट समजून घेतलं तर आपल्या जीवन जगण्याची शैली जी आहे ते करेक्ट सेटिंगमध्ये जाऊन गुंतून बसेल.
आपण आता सध्या मन जसं इच्छित आहे चांगलं वाईट तसं जीवन जगतोय. त्यामुळं आपण नेमकं कुठलं भाग्य तयार केलं आहे आणि त्या भाग्याचा रिझल्ट काय येईल हे आपल्याला माहीत नाही. कारण इच्छेने निश्चय होता, निश्चय ठाम झाला की नीती तयार होते, नीती ज्याला पक्की होते त्याला भाग्य तयार होतं. आणि हे भाग्य कुठून येतं? प्रारब्धामधून. प्रारब्धामध्ये काय? चांगलं आणि वाईट, जीवन आणि मृत्यू, श्रीमंती आणि गरिबी, गरज म्हणतात. किती श्रीमंत व्हायचं आहे, किती गरिबीपासून वाचायचं आहे, जीवन मिळालं आहे, मृत्यूकडं चालू आहे, किती चांगलं घ्यायचं आणि किती वाईटापासून वाचायचं आहे, हे आपण ठरवून भाग्य तयार करायचं. जर आपण चुकीचं भाग्य तयार केलं, नीती आपली चुकीची झाली, इच्छा आपण चुकीची केली, इच्छेने निश्चय झाला, निश्चय ठाम झाला, निश्चय ठाम झाला की नीती पक्की झाली, नीती पक्की झाल्यानंतर भाग्य तयार. जर आपण ते भाग्य वाईट तयार केलं आहे तर त्या वाईटाचे इफेक्ट आपल्या आयुष्यावर येतात. आणि एवढं लक्षात ठेवा मित्रांनो, वाईट भाग्य बनवल्यानंतर त्याचा रिझल्ट लगेच येतो. म्हणजे वाईट कार्य करायची इच्छा केली की ते भाग्य लगेच बनलं जातं. चांगल्या भाग्याला थोडं उशीर लागतं. सेटिंग आहे. तर सेटिंगला कसं समजायचं? आपण आपल्या वरमनावर, वरमनाची जागा कुठे? दोन बरगड्याच्या दरम्यान जो खड्डा आहे तिथं वरमनाची जागा. अंतर्मनाची जागा कुठं? पाठीच्या मणक्याच्या पुढं आतड्याच्या पाठीमागं जो रस्ता, जी पोकळी आहे तिथं अंतर्मनाची जागा आहे, त्याच्या खाली आत्मा आहे. तर वरमनावर जे शब्द टाकले जातात ते शब्द टाकणारे 4 लोक आहेत, 4 व्यक्ती आहेत. एक यक्ष म्हणजे जीन, एक मनुष्य, एक पिशाच म्हणजे शैतान, आणि एक एंजेल म्हणजे देवदूत, फरिश्ता, ईशदूत. तर ईशदूत फक्त चांगलं टाकतं, पिशाच फक्त वाईट टाकतं, आणि यक्ष आणि मनुष्य चांगलं वाईट टाकतं. चांगल्याला फॉलो करायचं, चांगली नीती बनवायची, चांगल्या नीतीनं भाग्य चांगलं बनतं पण त्याचा रिझल्ट आपल्या भाग्याचा रिझल्ट आपल्या आयुष्यात वाढला जातो. तर कोणतीही वाईट गोष्ट वरमनावर आल्यावर त्या शब्दाला पकडून, वरमनावर आलेल्या शब्दाला पकडून अंतर्मनापर्यंत दाबल्यानंतर नाभीद्वारे हलकीशी हवा बनून, वाफ बनून ते निघून जातं. ते शब्द, ते विचार. असं 5-6 वेळा तुम्ही 4-5 वेळा केलं तर ते वारंवार जे गोष्टी येतात ना, त्या वारंवार आलेल्या गोष्टींना वारंवार दाबायचं. आणि कुठं? नाभीपर्यंत, अंतर्मनात. ते नाभीपासून निघून जातं. वाफ बनून. आणि याच्यामुळं काय होतं? आपल्या DNA मध्ये स्वच्छता निर्माण होते. अंतर्मनात झालेला जखमा क्षती, डोळ्या आणि कानातून गेलेले चुकीचे शब्द अंतर्मनात घाव देतात. तर त्या जखमा भरण्यासाठी एक परमेश्वराचं ध्यान गरजेचं आहे. आणि दुसरं, चुकीच्या गोष्टी अंतर्मनात वरमनावर येतात, त्याला दाबायचं. नाभी अंतर्मनापर्यंत दाबल्यानंतर धूर बनून निघून जाते.
तर या ज्या गोष्टी आहेत याला फॉलो केल्यानंतर आपल्या आयुष्यामध्ये चांगलं येण्यास सुरुवात होते. चांगलं घ्या, चांगला विचार करा, चांगलं भाग्य बनवा. आहे की नाही? का तर इच्छाने निश्चय, निश्चय ठाम झाला की नीती तयार, नीती जेव्हा पक्की होते त्याला भाग्य तयार होतं आणि भाग्य प्रारब्धामध्ये येतं. कधीही चुकीचा विचार करून चुकीचं भाग्य बनवायचं नाही. त्याच्यामुळं आपलंच नुकसान होतं. ज्या ज्या वेळेला आपण चुकीचे विचार अंतर्मनात पर्यंत टाकू, त्या त्या चुकीच्या विचारांच्या जखमा, क्षती अंतर्मनावर घाव देऊन आत्म्यावर ब्लॅकआउट करतात, अंधार पसरवितात आत्म्यावर. त्यामुळं नर्वसमेंट, उदासपण, दुःख, यातना, वेदना सुरू होतात उरामध्ये. तर गाईज, महत्त्वाचं काय, आपण आपल्या भाग्याला समजायचं, परमेश्वराच्या सेटिंगला समजायचं. परमेश्वराने सेटिंग करून ठेवली आहे. चांगल्याचं चांगलं होईल, वाईटाचं वाईट होईल. परमेश्वर वाईट करत नाही, परमेश्वराने सेटिंग केली आहे. जो मनुष्य ज्या सेटिंगमध्ये जाईल त्या सेटिंगचा इफेक्ट, रिझल्ट म्हणून येईल समोर. जसं सूर्याचं भाग्य परमेश्वरानं म्हणालं, चंद्राचं भाग्य परमेश्वरानं म्हणालं, परंतु मनुष्य आणि यक्ष प्राण्याला स्वतः भाग्य बनवण्यास सांगितलं. इच्छेनं निश्चय ठाम झाला की नीती पक्की झाली की भाग्य तयार आहे की नाही. तर मित्रांनो, आजपासून आपण चांगलं भाग्य तयार करू, चांगलं घेऊ, आयुष्यात आपलं चांगलं घडवू, चांगल्या गोष्टी शेअर करू, स्वतः चांगल्यामध्ये इन्व्हॉल्व होऊन दुसऱ्यालासुद्धा फोर्स देऊ चांगल्या गोष्टी करण्यासाठी. का तर चांगल्यानं फक्त चांगलं होतं आणि वाईटानं फक्त वाईट होतं. सेटिंग आहे. परमेश्वर असंच झालं, तसं झालं, हे झालं, ते झालं, हे जे होतं ना, आपण चुकीच्या भाग्य बनवल्यामुळे होतं. इच्छा केली काही, नीती केली काही, कुठलंही भाग्य तयार झालं आहे की नाही. चांगलं वाईट कळलं, समजून घेतलं नाही. आपल्या भाग्यामध्ये, कुठल्याही भाग्यामध्ये थोडंसं जरी वाईट असेल तर त्याचा त्रास आपल्याला भोगावा लागेल, आहे की नाही. तर मित्रांनो, हे गीत मी सुरू करतो. जे लोक परमेश्वराला अन्याय करणारा समजतात, आहे की त्यांच्यासाठी हे गीत आहे. त्यांनी ऐकावं, परमेश्वराच्या सिस्टीमला समजावं. चुकीच्या सिस्टममध्ये जाऊन चुकीचं भाग्य आपण घ्यायचं नाही, चांगलं भाग्य घ्यायचं आणि चांगल्या भाग्यानं चांगलं होतं. तर सुरू करतो हे गाणं. पत्थर के सनम तुझे हमने मोहब्बत का खुदा जाना, या चालीवर गाणं आहे.
पाषाण हृदय असा नाही, तू प्रेमाचा ईश्वर माझा. पाषाण हृदय असा नाही, तू प्रेमाचा ईश्वर माझा. चुकलो रे मी, तू दे आता अस्थिर मनी आधार तुझा. पाषाण हृदय. आहे की नाही? चूक कोणाची? आपली. आणि दोष कोणाला देतो आपण? परमेश्वराला. परमेश्वर कुणाचं वाईट चिंतत नाही रे बाबा. परमेश्वर चांगल्याला पसंत करतो. चांगल्या गोष्टी त्याला आवडतात आणि जो कोणी चांगल्या गोष्टी आचरण करतो त्याला सुद्धा तो पसंत करतो. कारण मनुष्य आणि यक्षाची निर्मिती झाली आहे फक्त चांगल्या गोष्टीसाठी. आणि दुसरं, जे परमेश्वराने उपकार आपल्यावर केलेत आणि करत आहे आणि करणार, त्याचे आभार मानण्यासाठी. जीवन कशासाठी? चांगल्या गोष्टीवर आचरण करण्यासाठी. आणि जे काही दिलं आहे त्याची जाण घेऊन त्याचे आभार मानायचे. त्याचे आभार मानण्यासाठी दिलेलं हे जीवन. कधीही लक्षात ठेवा, डोक्यामध्ये ज्यावेळेला चुकीचा विचार येतं त्यावेळेला समजायचं की कुठेतरी आपलं वाईट होणार आहे. तर त्या विचारांना, वर मनावर आलेल्या त्या विचारांना पकडायचं आणि अंतर्मनापर्यंत दाबायचं. अंतर्मनाची जागा कुठं? पाठीच्या मणक्याच्या पुढं आणि आतड्यांच्या पाठीमागं जो मध्ये पोकळी आहे, जी मध्ये पोकळी आहे, जो रूट आहे, तिथं अंतर्मनाची जागा आहे. तिथंपर्यंत पोचवायची. म्हणजे काय होईल? ते दाबल्यानंतर हलकासा धूर बनून, वाफ बनून नाभीद्वारे ते शब्द निघून जातील. 4-5 वेळा करायचं. त्याचं वारंवार येतात ना त्या गोष्टी वरमनावर. वरमनाची जागा 2 मरगाड्याच्या दरम्यान जो खड्डा आहे तिथं शब्द बिंबवतात. यक्ष, मनुष्य, एंजेल म्हणजे फरिश्ता, म्हणजे ईशदूत, म्हणजे आणि एक पिशाच म्हणजे शैतान, डेव्हिल, हे लोक शब्द टाकत असतात. जसं मी बोलायला लागलो आहे, तुमच्या वर मनावर ते शब्द पडायला लागले. फॉलो करा, चांगल्या गोष्टीला फॉलो करायचं. मी काहीही बोलीन, कसंही वागायला सांगेन, त्याला फॉलो करायचं नाही. मी अमुक तमक्याला शिवी दिली, अमुक तमक्याची मापं काढली, त्याच्यामध्ये मला काय मिळणार आहे? क्षणापुरतं बरं वाटेल, नंतर उदास वाटणार. का तर चांगल्याचा इफेक्ट चांगला येतो आणि वाईटाचा वाईट येतं. तर कुठलीही दुर्गुणांची वृत्ती आपल्या वर मनावर आली, त्याला पकडायचं, अंतर्मनापर्यंत जावं. याच्यामुळं आपल्या आयुष्याचं भलं होतं आणि आपल्या आयुष्याचं भलं करायचं आपल्याच हातात आहे की नाही? का तर इच्छेने निश्चय तयार होतं, निश्चय ठाम झालं, नीती तयार होते, नीती ज्यावेळेला पक्की होते त्यावेळेला भाग्य तयार होतं आणि हे भाग्य प्रारब्धामधून येतं. तर मित्रांनो, चांगल्या गोष्टी ऐकत राहा, अंतर्मनात रुजवा, रेकॉर्ड करा चांगल्या गोष्टी, ज्यामुळं बुद्धी सुविचाराकडे धाव घेऊ लागते. जर डोक्यामध्ये तुम्ही चुकीचे विचार भरला तर तेच वाजत राहणार 24 तास. तर चुकीचा विचार आल्यानंतर कट करा. थोडाच फरक आहे, हा विचार आणि तो विचार.
चांगला विचार आणि वाईट विचार. वाईट विचार कट, वाईट होणार आपण कट करायचं, चांगला विचार करायचा, चांगल्याने चांगलं होत आहे की नाही. ही नीती ज्या वेळेला तुमची होईल, सुभाग्य सुरू झालं. समजा वर मनावर आलेल्या चांगल्या आणि वाईट गोष्टी समजा, चांगल्याला फॉलो करा आणि वाईटापासून वाचा, वाईटाला दाबा. अंतर्मनात दाबल्यानंतर बेस्ट लाईफ सुरू होते. आयुष्यात काही करायचं असेल तर जगामध्ये फक्त चांगलं वाटा, चांगलं घ्या, चांगलं द्या, चांगलं ऐका, चांगलं बघा, चांगलं होईल. हो की नाही. चेहरा तुझा निर्मितीत नसे, अंतर्मनी तुझे ध्यास बसे. गाणं आठवलं. चेहरा तुझा निर्मितीत नसे, अंतर्मनी तुझे ध्यास बसे. असो मी जिथे, टंग डंग 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 डंग, असो मी जिथे दे प्रेम तिथे. दुःखात सुखात तुझ्या मी, काहीतरी असे शब्द. दुःखात तुझ्या सुखात तुझ्या मी ध्यास बसे, असंच काहीच शब्द. सॉरी गाईज, शब्द आठवला, गाणं आठवण करून आलं होतं, विसरलो. साऱ्या जीवा अस ध्यास तुझा पाषाण हृदय असा नाही तू प्रेमाचा ईश्वर माझा पाषाण हृदय. हवा आहे थंड, गावळा पडलेला आहे, आवाज बसलेला आहे. गाणं नंतर ऐकवतो, बेस्ट गाणं आहे. आता लॉकडाऊन संपत येईल म्हणतो, लॉकडाऊन संपायला तयार नाही आणि माझा कार्यक्रम व्हायला तयार नाही. लॉकडाऊन संपल्यानंतरच माझा कार्यक्रम सुरू होणार आहे. तोपर्यंत प्रॅक्टिस चालू आहे. जे काही मी प्रोग्राममध्ये बोलणार आहे याच पद्धतीचे शब्द असणार आहेत, याच पद्धतीची गाणी असणार आहेत, जेणेकरून प्रत्येक आत्म्याला मनशांती मिळेल. मनशांती देण्याचं कार्य परमेश्वरानं मला दिलं. परमेश्वर म्हणा, अल्लाह म्हणा, गॉड म्हणा, कोणत्याही नावाने त्याला बोलवा, त्याचे सर्व गुण सुंदर आहेत. कृपाळू, अरबीमध्ये रहीम, मर्सी, दयाळू, अरबीमध्ये रहमान, मर्सीफुल, राहील सर्व नाव. तो दया कशी करतो, तो रहमान कसा आहे, तो मर्सीफुल कसा आहे, समजून घेऊ.
ज्या अंतर्मनात कोणत्याही व्यक्तीची चांगल्या गोष्टीतील शब्द अंतर्मनापर्यंत जाऊन अंतर्मनाच्या झालेल्या जखमावर मलम देऊ शकत नाही. कोणीही असो बोलणारा, कोणी डॉक्टर असो, हकीम असो, वैद्य असो, तोंडात हात घालून अंतर्मनाच्या वेदनेला ओढून बाहेर काढू शकत नाही. कोणी डॉक्टर असो, छाती फाडून त्या वेदनेला, जिथं वेदना होतात त्या जागेला पाहू शकत नाही. जो पाहतो तो दयाळू, तो रहमान, तो मर्सीफुल, तो आपल्या दयेचं मलम त्या अंतर्मनात होणाऱ्या वेदनेवर ज्यावेळी मलम लावतो दयेचं, त्यावेळी एका क्षणाच्या आठव्याच्यामध्ये ते दुःख, तो त्रास, त्या वेदना क्षणाच्या आठव्याच्यामध्ये नष्ट होऊन जातात. आणि अशी गोष्ट करणारा तो मर्सीफुल, तो रहमान, तो दयाळू. तर परमेश्वर कसा दयाळू आहे? अंतर्मनात झालेल्या जखमावर मलम देऊन त्या वेदनेला, त्या क्षतीला मरहम देऊन बरं करणारा, एका क्षणाच्या आठव्याच्यामध्ये तो दयाळू तसा. तर गाईज, परमेश्वराच्या आठवणीनं, ध्यानानं, स्मरणानं हृदयाची स्पंदनं करेक्ट चालतात. अंतर्मनात झालेल्या जखमांना परमेश्वराच्या आठवणीशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही. नजरेतून, कानातून वारंवार आपण चुकीच्या गोष्टी घेऊन अंतर्मनात रुजवतोय आणि त्या जखमा अंतर्मनावर पोचतात आणि त्याचा शॅडो, त्याचा अंधार, त्याचा ब्लॅकआउट आपल्या आत्म्यावर पडतोय. तर मित्रांनो, चुकीच्या आणि वाईट गोष्टीपासून दूर राहा. चांगलं घ्या, चांगलं करून घ्या. गाणं बी परत ऐकवतो, तर आता आवाज बी ठीक नाही आहे. गार हवा चाललेली आहे, पाऊस झालेला आहे या एरिया सांगलीमध्ये. आता लॉकडाऊन संपल्यानंतर मी मुंबईला जाणार आहे. मुंबईमध्ये एक चक्कर असेल माझी आता पहिल्यांदा लॉकडाऊन संपल्यानंतर. नंतर तिथं कामाला सुरुवात करणार आहे. तर मित्रांनो, चांगलं घ्या, चांगलं राहा, चांगलं भाग्य बनवा, आहे की नाही? आणि आपल्या आयुष्यात भल्याची सुरुवात करा, कारण भल्यानं फक्त भलं होतं आणि वाईटानं फक्त वाईट. तर गुड बाय, नमस्कार, सत श्री अकाल, अल्लाह हाफिज, अस्सलाम वालेकुम.